वर्ध्यामधून एक भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे। नागपूर मुंबई महामार्गावर अज्ञात ट्रकने रिक्षाला धडक दिल्याने ही मोठी दुर्घटना घडली। यामध्ये दोघे जण जागीच ठार झाले, तर उपचारादरम्यान दोघांचा मृत्यू झाला असून 3 जण गंभीर जखमी झाले आहेत। या अपघातानंतर ट्रक चालक घटनास्थळावरून फरार झाला असून पोलीस शोध घेत आहेत। राज्यामध्ये भीषण अपघातांचे सत्र काही थांबत नसल्याचे चित्र दिसत आहे। आज वर्ध्यामधील नागपूर मुंबई महामार्गावर ट्रक आणि रिक्षामध्ये भीषण अपघात झाला। या अपघातामध्ये 4 मृत्यू झाला असून 3 जण गंभीर जखमी झालेत। अज्ञात ट्रकने रिक्षाला धडक दिल्याने ही भयंकर घटना घडली असून अपघातानंतर ट्रक चालक फरार झाला आहे। समोर आलेल्या माहितीनुसार नागपूर मुंबई महामार्गावरून ऑटो ही पुलगावकडे जात होती, ज्यामध्ये आठवडी बाजाराला जाण्यासाठी 7 जण प्रवास करत होते, तर धडक दिलेला ट्रक विरुद्ध दिशेने येत होता। यावेळी केळापूर शिवारात भरधाव ट्रकने रिक्षाला जोराची धडक दिली। ही धडक इतकी भीषण होती की रिक्षाचा अक्षरशः चेंदामेंदा झाला। यामध्ये दुर्गाबाई मसराम आणि सतीश नेहारे या दोघांचा जागीच अंत झाला।